नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काय घेणार आहे, यू इंटू व्ही. आपला काय चालू आहे, यू इंटू व्ही रूल. म्हणजे काय घ्यायचं आता, डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा, यू इंटू व्ही. सांगा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. म्हणजे काय करायचं, पहिलं फंक्शन ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. मग आता यू इंटू व्ही जर आपण लिहिलं तर यू इंटू व्ही महत्त्वाचा रूल आहे. याच्यामध्ये आपण काल एक्झाम्पल बघितलं होतं, एक्स लॉग एक्स. आज आपण बघणार आहे क्वेश्चन. बघा, वाय इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाय साइन एक्स, फाइंड डी वाय बाय डी एक्स. फाइंड डी वाय बाय डी एक्स. फाइंड काय करायचं, डी वाय बाय डी एक्स. याला एल आकारामध्ये लिहायचं. एल आकारामध्ये आपण काय लिहिलं, यू इंटू व्ही. मग आता यू इंटू व्हीमध्ये फर्स्ट फंक्शन ॲज इट इज दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता हा वाय इज इक्वल टू आपण लिहिला ॲज इट इज एक्स साइन एक्स, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू काय, एक्स. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला, एक्स साइन एक्स इज इक्वल टू. मग आता यू इंटू व्ही. मग यू इंटू व्ही रूलमध्ये पहिलं फंक्शन ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स. मग इथं लिहायचं कॉस एक्स प्लस साइन एक्स ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. याचा गुणाकार एकदम सोपा असतो मित्रांनो, एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स. इथं काय लिहायचं, डी वाय बाय डी एक्स. इथं काय लिहायचं, डी वाय बाय डी एक्स. मग आपल्याला काय दिलं होतं, एक्स इंटू साइन एक्स. एक्स हे काय झालं, अल्जेब्रिक फंक्शन झालं आणि साइन एक्स काय झालं, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन झालं. दोन फंक्शनचा गुणाकार आहे. दोन्ही सोबत असतील तर काय असतो, तो गुणाकार असतो. मग मल्टिप्लिकेशनचा रूल तुम्ही पाठ करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. रूल मी प्रत्येक वेळेस लिहून देतो का, तर फॉर्म्युला आपला पाठ झाला पाहिजे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. तुम्हाला तयारी करणं कंपल्सरी गरजेचं आहे. फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला पाहिजे, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. यू इंटू व्ही, यू इंटू व्ही. त्याच्यामध्ये नेक्स्ट बघा काय दिलं आहे आपल्याला, पुढचा क्वेश्चन बघा, इफ वाय इज इक्वल टू 2 रेस टू एक्स मल्टिप्लाय ई रेस टू एक्स. 2 रेस टू एक्स मल्टिप्लाय ई रेस टू एक्स. फाइंड काय लिहायचं, फाइंड डी वाय बाय डी एक्स. मग आता डी वाय बाय डी एक्स कसं काढायचं, इथं दोन्ही फंक्शन कोणते आहेत, 2 रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्स. हे कोणत्या प्रकारचे फंक्शन आहेत, एक्सपोनेन्शियल. दोन्ही सुद्धा एक्सपोनेन्शियल आहेत. दोन्ही सुद्धा कसे आहेत, एक्सपोनेन्शियल. मग आता ॲज इट इज लिहायचं, वाय इज इक्वल टू 2 रेस टू एक्स मल्टिप्लाय ई रेस टू एक्स. याला आपण लिहिणार डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. हा शब्द आपल्याला लिहिणं कंपल्सरी गरजेचं आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येतं बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ. डेरिव्हेटिव्ह किती येतो, 2 रेस टू एक्स मल्टिप्लाय ई रेस टू एक्स. 2 रेस टू एक्स मल्टिप्लाय ई रेस टू एक्स. दोन्ही कसे झाले फंक्शन, एक्सपोनेन्शियल. मग जर एक्सपोनेन्शियल असेल तर पहिलं फंक्शन ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. बघा आता 2 रेस टू एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय, 2 रेस टू एक्स. आता 2 रेस टू एक्स ॲज इट इज. मग ई रेस टू एक्स तर सगळ्यात सुखी आहे ना, त्याचं उत्तर किती येतं, ई रेस टू एक्स येतं. डेरिव्हेटिव्ह घ्या, इंटिग्रेशन घ्या, सगळ्यात सुखी फंक्शन आहे, त्याचा आन्सर काय येतं, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 रेस टू एक्स. 2 रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग 2. ती संख्या मल्टिप्लाय करायची, 2 रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग 2. आता या दोन्हीमध्ये काय कॉमन येतं, 2 रेस टू एक्स मल्टिप्लाय ई रेस टू एक्स काय येतं, कॉमन येतं. 2 रेस टू एक्स मल्टिप्लाय ई रेस टू एक्स कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये काय राहतं, 1 प्लस बला. बघा आता 2 रेस टू एक्स ई रेस टू एक्स हा कॉमन घेतला, कॉमन घेतले म्हणजे डिव्हाइड करणे. मग त्या ठिकाणी जर तुम्ही कॉमन घेतला तर राहिलं काय, फक्त 1 राहिला. हा बाहेर घेतला ना सगळा, किती उरला, 1. नंतर हा सुद्धा बाहेर घेतला सगळा, किती उरले, लॉग 2. किती राहिलं तिथं, लॉग 2. किती आलं उत्तर,
log 2. मग तुमचं जे फायनल उत्तर आलं समजा dy/dx इज इक्वल टू 2 raised to x मल्टिप्लाय e raised to x इन ब्रॅकेट 1 प्लस log 2. आता 1 प्लस log 2 याची बेरीज आपल्याला ॲडिशन करता येत नाही, कारण लॉगरिथम वेगळं झालं आणि 1 वेगळं झालं. 1 रुपयाचा कॉईनमध्ये फरक पडतो, तो आपल्याला देणं कंपल्सरी गरजेचा असतो प्रत्येकाला. काही ठिकाणी बघा तुम्ही डीमार्ट वगैरे गेलं तिथं व्हॅल्यू कसे दिलेले असते, 99 रुपीज, 999 रुपीज, पण त्याचं वेगळं पॅटर्न असतो त्यांचा. म्हणून इथं 1 प्लस log 2 याची ॲडिशन आपल्याला करता येणार नाही. लॉगरिथममध्ये लॉगरिथमची ॲडिशन होती. लॉगरिथममध्ये जर असेल समजा log m प्लस log n, त्याचं काय होतं मग गुणाकार होतो, मल्टिप्लिकेशन होतं. u इंटू व्ही रूल तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा नेक्स्ट काय दिलाय क्वेश्चन आपल्याला, इफ y इज इक्वल टू रूट एक्स इंटू लॉग एक्स फाइंड dy/dx. काय फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युला पुन्हा रिपीट लिहू आपण इथं. तर फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला पाहिजे. काय दिले आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा, u इंटू व्ही. बोला, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u. पहिलं ॲज इट इज ठेवायचे, कसे असू द्या फंक्शन, कोणत्याही प्रकारचे. 2 प्रकारचे फंक्शन आहे इथं. पहिलं कोणतं आहे, अल्जेब्रिक आहे, आणि दुसरं लॉगरिथमिक आहे. ज्याच्यामध्ये लॉग पर्सेंट आहे त्याला लॉगरिथमिक म्हणायचं, आणि जे अल्जेब्रिक आहे त्याला अल्जेब्रिक म्हणायचं. रूट एक्स, एक्स क्यूब, एक्स रेस टू 1/3 हे सगळं काय असतं, आपले अल्जेब्रिक असतात. बघा लक्ष द्या इकडं, हा वाय आपण ॲज इट इज लिहिला, दिसताना आपल्याला व्यवस्थित दिसतं की याचा काय आहे, गुणाकार आहे. म्हणून याला लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह काय लिहायचं, एक्स. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ किती आलं, रूट एक्स इंटू लॉग एक्स. पहिलं ॲज इट इज, कसे असू दे ते, रूटमध्ये असेल, स्क्वेअर रूटमध्ये असेल, एक्स रेस टू 1/2 असेल, 3 असेल, कोणती व्हॅल्यू असेल ॲज इट इज लिहायचं. डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला, लॉग एक्सचा प्लस लॉग एक्स, आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा, रूट एक्स. ॲज इट इज लिहिलं. आता तुम्हाला फक्त माहीत असलं पाहिजे काय, रूट एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज, आणि पुन्हा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. हे सिम्पल फंक्शन आहेत. 15 ते 16 जर तुम्ही फॉर्म्युले एकदम तोंड पाठ केले, लेक्चर चालू नसताना थोडा टाईम भेटला, त्यात जर तुम्ही वाचले ते, तर काय होतं लक्षात राहतात. तुम्हाला ते आलंच पाहिजे कंपल्सरी. रूट एक्स अपॉन एक्स लॉग एक्स 1/2 रूट एक्स इज इक्वल टू, बघा लक्ष द्या आता इकडं, इथं काय लिहिता येईल आपल्याला, रूट एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स अपॉन 2 रूट एक्स. आता तुम्ही इथपर्यंत आन्सर लिहू शकता, पण थोडंसं हे पुढं सिम्प्लिफाय होतं. मग सिम्प्लिफाय का होतं, कारण पुढं मी काय दिले आपल्याला, कम्पिटिटिव्ह एक्झाम दिलेली आहे. कम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये काय येतं, CET येतं, JEE येतं, त्याच्यामुळे याला सिम्प्लिफाय करणं गरजेचं आहे. मग याला कसं गरजेचं सिम्प्लिफाय, रूट एक्स काय सांगतो, रूट एक्स असं म्हणतो की मला तुम्ही असं लिहू शकता. रूट एक्सचं म्हणणं काय आहे, रूट एक्स म्हणजे एक्स रेस टू 1/2, आणि जर इथं क्यूब रूट असतं तर एक्स रेस टू 1/3 क्यूब रूट असतं. तर आता इथं स्क्वेअर रूट एक्स रेस टू 1/2 अपॉन काय आहे, एक्स. बाकी याला ॲज इट इज ठेवायचं, याला काहीच बदल करायचा नाही. लॉग एक्स अपॉन किती, 2 रूट एक्स. लॉग एक्स अपॉन किती, 2 रूट एक्स. इथं काय होईल, लॉज ऑफ इंडायसेस, घातांकाचा नियम तुम्ही अप्लाय करू शकता. लॉज ऑफ इंडायसेस एक्स रेस टू 1/2, इथं काही नसलं तरी किती असतं, 1 असतो. काहीच नसेल तर किती असतो, 1 असतो. तो लगेच वरती जातो, वरती गेल्यावर काय होतो, मायनस होतो. बाकी ॲज इट इज, बघा आता ही स्टेपला आपण स्टार केलेलं आहे, लक्ष ठेवा इकडं. एक्स रेस टू 1/2 मायनस 1. बरं किती येतं आन्सर याचं, एक्स रेस टू मायनस 1/2 किती येतं, -1/2. मोठी संख्या काय आहे, 1 आहे, त्याचं चिन्ह मायनस आहे. प्लस किती, लॉग एक्स अपॉन किती आलं, 2 रूट एक्स. आणि पुन्हा जर याला लिहिलं तर याला असं लिहिता येतं 1 अपॉन किती, रूट एक्स.
1/√x x रेज टू -1/2 म्हणजेच 1/√x log x अपॉन किती 2√x. या एक्झाम्पलमध्ये तुम्ही आन्सर इथपर्यंत लिहिलं तरी चालतं, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये 4 ऑप्शन असतात आणि 4ही ऑप्शन सारखेच वाटतात, म्हणून विद्यार्थी तुक्का मारून टाकून लगेच सोडून टाकतात. पण तशी टेक्निक इथं जमत नाही, आपल्याला ते परफेक्ट आन्सर आलं पाहिजे. म्हणजे 1/√x प्लस log x अपॉन 2√x. कोणता फॉर्म्युला वापरला? u इंटू व्ही, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. हे चालू आहे आपलं बेसिक रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. बघा पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन इफ y इज इक्वल टू tan x मल्टिप्लाय cot x. If y is equal to tan x multiply cot x, find dy by dx. Find dy by dx. ये दिलाय आपल्याला 0, b दिलाय आपल्याला 1, c दिलाय आपल्याला -1 आणि d दिलाय आपल्याला 2. If y is equal to tan x multiply cot x, find dy by dx. बोला. u इंटू व्ही. किती येतं आन्सर? बरोबर. बघा लक्ष द्या आता इकडे सर्वांनी. तुम्हाला परीक्षेमध्ये अशा टाईपचा जर प्रश्न आला तर डायरेक्ट उत्तर त्याचं 0 लिहायचं. का? तर tan x आणि cot x हे एकमेकांचे माऊस भाऊ आहेत. tan x आणि cot x. कशामुळे तसं होतं बघा लक्ष द्या आता इकडं. y इज इक्वल टू tan x मल्टिप्लाय किती आलं cot x. बरोबर. मग tan x ला काय लिहितात? sin x अपॉन cos x इंटू cot x ला cos x अपॉन sin x. गुणाकारामध्ये जर सारख्या संख्या असतील तर त्या ऑटोमॅटिकली काय होतात? कॅन्सल होतात ऑटोमॅटिकली. sin x कॅन्सल झाला, cos x कॅन्सल झाला आणि y इज इक्वल टू उत्तर आलं 1 आणि देअरफॉर याचा डायरेक्ट dy बाय dx किती येतो? 0. कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. काय झालं? साइन अपॉन कॉस, कॉस अपॉन साइन, साइन कॅन्सल झाला ऑटोमॅटिकली. गुणाकारामध्ये काय होतं? कॅन्सल होतं. सारखी संख्या असेल तर फक्त कुठं? गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये ते कॅन्सल होतं. हे कॅन्सल झालं. y इज इक्वल टू 1 आलं आणि dy बाय dx किती आला? 0 आला. आता हाच प्रश्न परीक्षेत आला होता तर महाराष्ट्रामध्ये 50% लोकांनी याचं उत्तर 1 लिहिलं. मग ते 1 ट्रिग्नॉमेट्रीमध्ये बरोबर आहे, पण डिफरन्शिएशनमध्ये त्याचा आन्सर येतं 0. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये बरोबर आहे जर सॉल्व करायला दिलं, पण याचा आन्सर काय येतं? 0 येतं. y इज इक्वल टू 1, dy बाय dx इक्वल टू 0. इथं काय केलं आपण? tan x मल्टिप्लाय cot x ऑलवेज किती असतं? 1 असतं. tan x मल्टिप्लाय cot x किती असतं? ऑलवेज 1 असतं. हे लक्षात ठेवा. आपलं काय दिलं बघा पुढचा क्वेश्चन. इफ y इज इक्वल टू, समोर लक्ष द्या. इफ y इज इक्वल टू a रेज टू x इंटू log x इंटू x स्क्वेअर. आता आपल्याला 3 फंक्शन दिलेत, तिघांचा गुणाकार दिला. a रेज टू x log x मल्टिप्लाय x स्क्वेअर. मग याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे बघा? फाइंड dy बाय dx लिहू आपण. फाइंड dy बाय dx. 3 फंक्शनचा काय दिला इथं? मल्टिप्लिकेशन दिलं. आतापर्यंत आपण 2 फंक्शन बघितले. मग 3 फंक्शनचा पण एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय लिहायचं बघा? u_v_w. तुमच्यापैकी कोणाकडे जर उजळणीचं पुस्तक असेल तर बघायचं. पहिले u येतं, नंतर v येतं आणि नंतर w येतं. पुस्तकामध्ये तसंच दिलं आहे ABCD मध्ये u_v_w. मग लोकांनी लिहिताना त्याला तसंच लिहिलं. मग हे झाले 3 फंक्शन. मग आता एकदम सोपं आहे मित्रांनो. काय करायचं? तिन्ही फंक्शनपैकी पहिले 2 फंक्शन ॲज इट इज. पहिले 2 ॲज इट इज. तिसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह dw प्लस नंतर vw ॲज इट इज
पहिल्याचा प्लस आता यू आणि डब्ल्यू ॲज इट इज आणि जे मिडल नंबर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना फक्त एकदा एकाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणत्या तरी एकाचा. बघा लक्ष द्या इकडं हे दोन ॲज इट इज याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पुन्हा हे दोन ॲज इट इज एकाचा डेरिव्हेटिव्ह नंतर शेवटचा डेरिव्हेटिव्ह. एकदम सिंपल कन्सेप्ट हा यू व्ही डब्ल्यू. आता मागचा इतिहास असा आहे की 4 फंक्शनचा त्यांनी कधी डेरिव्हेटिव्ह विचारलेला नाही आहे 4 फंक्शनचा, पण 3 फंक्शन 2 फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्यांनी विचारलेला आहे. पहिली प्रश्नपत्रिका काढली कोणी काय त्याचा शोध तुम्ही लावायचा आणि काम करत राहायचे. यू व्ही डब्ल्यू पहिले दोन ॲज इट इज एकाचा डेरिव्हेटिव्ह नंतर दुसरे दोन ॲज इट इज त्याच्यात जो उरला त्याचा डेरिव्हेटिव्ह अशी टेक्निक तिथं वापरायची. बघा लक्ष द्या आता सर्वांनी. y इज इक्वल टू दिले तुम्हाला ए रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग एक्स मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू काय लिहायचं बरोबर आहे का. बोला आता डिवाय बाय डी एक्स. बोला काय लिहायचं पहिलं ए रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग एक्स. पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची सिक्वेन्स वेगवेगळी असू शकते सोडवण्याची, पण विद्यार्थ्याचा आन्सर सेम येणार आहे सारखं येणार आहे. सोडवायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकतो. काही लोकांना वाटलं बा हे दोन अगोदर घ्यायचे ते घेतील, काहींना वाटलं हे दोन. डेरिव्हेटिव्ह कशाच लिहायचं इथं सांगा कशाचा एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स इंटू एक्स स्क्वेअर हे ॲज इट इज. पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा या 3 फंक्शनपैकी 2 घेतले आपण उरलं काय ए रेस टू एक्स प्लस आता एक्स स्क्वेअरचा झाला ए रेस टू एक्सचा झाला राहिला कशाचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा. मग आता काय लिहायचं ए रेस टू एक्स मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह कशाचा लॉग एक्स. समोर काय करायचं आहे आपल्याला बघा 3 फंक्शनपैकी 2 ॲज इट इज एकाचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा दुसरे 2 ॲज इट इज एकाचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा दुसरे 2 ॲज इट इज एकाचा डेरिव्हेटिव्ह. अशी टेक्निक टप्प्याटप्प्याने वापरायची त्याच्यामध्ये. आणि हे सिंपल फंक्शन आहे सिंपल साधे फंक्शन सहज आपण चहा घेताना जरी पाठ केले का नाही तरी सुद्धा पाठ होतील इतके सोपे फॉर्म्युले आहेत. बाकी ॲज इट इज ए रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग एक्स बरोबर डी बाय डी एक्स म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स. याला कसं रीड करायचं डी बाय डी एक्स किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर किती आहे 2x एक्स स्क्वेअरचा 2x प्लस लॉग एक्स मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर ॲज इट इज ए रेस टू एक्सचा ए रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग ए प्लस ए स्क्वेअर ॲज इट इज ए रेस टू एक्स मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर ॲज इट इज लॉग एक्सचा 1/x लॉग एक्सचा 1/x. आता तिथंच फक्त एक एक्स कमी होतो बाकी तुम्ही ॲज इट इज लिहिलं तरी चालतं. बघा ए रेस टू एक्स ॲज इट इज मल्टिप्लाय लॉग एक्स इंटू 2x प्लस हे ॲज इट इज लॉग एक्स मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय ए रेस टू एक्स लॉग ए प्लस इथं काय होतं एक एक्स कमी होतं फक्त इथं 2 - 1 म्हणजे ए रेस टू एक्स मल्टिप्लाय एक्स. दिस इज अ फायनल फॉर डी वाय बाय डी एक्स. 3 फंक्शन आलं तर काय करायचं आहे बघा समोर लक्ष द्या इकडे सर्वांनी. 3 फंक्शन असेल तर काय करायचं कोणते तरी 2 ॲज इट इज ठेवायची एकाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सेकंड टाइम काय करायचं दुसरे 2 ॲज इट इज ठेवायचे एकाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. थर्ड टाइम काय करायचं जे राहिले ते 2 ॲज इट इज आणि एकाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. प्रत्येक वेळेस काय झालं पाहिजे प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे. आता बुफेमध्ये कसं असतं प्रत्येकाला जेवण भेटलंच पाहिजे अशी इच्छा असते पण लोक गडबडच लय करतात. मग इथं काय 3 फंक्शन असेल तर गडबड जास्त करायची नाही. पहिले 2 ॲज इट इज मग एकाचा डेरिव्हेटिव्ह डबल दुसरे 2 ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह ह्या टेक्निक वापरून ते आपल्याला सॉल्व करायचं. आतापर्यंत 3 फंक्शन आलेले आहेत. तिन्ही फंक्शन आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजेत. 3 फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 2चा तर यू इंटू व्ही आहेच सहज सोप्या पद्धतीने पण 3 फंक्शन जर आले तर तुम्हाला ह्या पद्धतीने सोडवावं लागेल. त्याचा फॉर्म्युला काय बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही डब्ल्यू बरोबर यू व्ही डब्ल्यू नंतर व्ही डब्ल्यू यूचा डेरिव्हेटिव्ह 2 ॲज इट इज ठेवायचे एकाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सोपा पॅटर्न आपण लक्षात ठेवायचा. ते तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे लक्षात आलं पाहिजे. टेक्निक तुम्हाला ही
वापरता आले पाहिजे. हा झाला u इंटू व्ही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ y इज इक्वल टू x रेस टू n a रेस टू x. हे दोन्ही फॉर्म्युले आहेत. x रेस टू n a रेस टू x आणि मल्टिप्लाय किती e रेस टू x. फाइंड डिवाय बाय dx. फाइंड डिवाय बाय dx. तिन्ही फंक्शनचे काय आहेत फॉर्म्युले आहेत आणि तिन्ही स्टँडर्ड फंक्शन आहेत, स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. तिन्ही सुद्धा काय आहेत स्टँडर्ड आहेत. बघा लक्ष द्या तिघांचा गुणाकार तिथे दिला आहे. y इज इक्वल टू x रेस टू n मल्टिप्लाय a रेस टू x मल्टिप्लाय e रेस टू x. किती मस्त शब्द आहे बघा हा. डिफरेन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x. डिवाय बाय dx. बोला डिवाय बाय dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ किती x रेस टू n मल्टिप्लाय a रेस टू x मल्टिप्लाय e रेस टू x. दिसतात तीन फंक्शन आहेत बरोबर. कोणकोणते सांगा. पहिलं कोणतं फंक्शन आहे x रेस टू n. कोणत्या टाईपमध्ये येतं कोणत्या टाईपमध्ये येतं अल्जेब्रिक. नंतर एक्सपोनेन्शियल. नंतर एक्सपोनेन्शियल. हे आपल्याला आयडेंटिफाय झालं पाहिजे. आता पहिले दोन काय करायचे ॲज इट इज. तिसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा प्लस पुढचे दोन ॲज इट इज ए रेस टू एक्स मल्टिप्लाय ई रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कशाचा एक्स रेस टू एनचा प्लस हे दोन ॲज इट इज ठेवा. आता राहिला ई रेस टू एक्स झाला आपला एक्स रेस टू एन झाला. मग एक्स रेस टू एन इंटू ई रेस टू एक्स ए ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा सांगा ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स. आता काय येईल बघा एक्स रेस टू एन ॲज इट इज मल्टिप्लाय ए रेस टू एक्स ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह घ्या इंटिग्रेशन घ्या ॲज इट इज प्लस ए रेस टू एक्स मल्टिप्लाय ई रेस टू एक्स मल्टिप्लाय किती एन टाइम्स ऑफ एक्स रेस टू एन मायनस पहिलाच फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एनचा प्लस एक्स रेस टू एन मल्टिप्लाय ई रेस टू एक्स मल्टिप्लाय ए रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग ए. दिस इज द फायनल आन्सर फॉर डिवाय बाय डी एक्स. त्याने जर तीन फंक्शनचा तुम्हाला मल्टिप्लिकेशन दिलं तर काय करायचं आहे दोन ॲज इट इज एकाचा डेरिव्हेटिव्ह. हा झाला यू इंटू व्ही रूल. यू इंटू व्ही रूलमध्ये पहिले दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. आणि तीन फंक्शन असेल तर पहिले दोन ॲज इट इज ठेवायचे आणि एकाचा काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा 1 बाय 1. टेक्निक तुम्हाला वापरता आले पाहिजे. जो विद्यार्थी अभ्यास करणार आहे तो खरोखर पुढे जातो. मग आता यू इंटू व्ही रूल झाला नंतर यू व्ही डब्ल्यू झाला. हे दोन्ही रूल काय आहे सारखेच आहेत. आता याच्यानंतर याच्यामध्ये एक शेवटचा रूल असतो त्याचं नाव आहे यू अपॉन व्ही किंवा डिव्हिजन रूल किंवा कोशंट किंवा भागाकाराचा नियम. विद्यार्थ्यांना चारही क्रियापैकी कोणत्या क्रिया सोप्या जातात ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन. सबट्रॅक्शन सुद्धा बऱ्याच लोकांना येत नाही. ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन हे सोपं जातं पण ज्या दोन क्रिया राहिल्या काय डिव्हिजन आणि सबट्रॅक्शन हे आपल्याला पटकन येत नाही. ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे लक्षात ठेवता आलं पाहिजे सोडवता आलं पाहिजे आपल्याला. नेक्स्ट पॉईंट आहे आपला यू अपॉन व्ही. म्हणजे देअरफॉर चार रूल्स आहेत. चार रूल्स कोणकोणते आहेत ॲडिशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सबट्रॅक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि डिव्हिजन ऑफ डेरिव्हेटिव्ह. मग आता डिव्हिजन ऑफ डेरिव्हेटिव्ह काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही इज इक्वल टू व्ही ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. अपॉन काय व्ही स्क्वेअर कॉमा व्ही नॉट इक्वल टू 0 कॉमा व्ही नॉट इक्वल टू 0. आता याच्यामध्ये यू अपॉन व्ही मध्ये काय करायचं आहे डिवाइडमधला जो व्ही स्क्वेअर आहे तो ॲज इट इज लिहायचा आहे शेवटचं ॲन्सर येईपर्यंत. मग समजा यू अपॉन व्ही मध्ये एक्झाम्पल बघू आपण. तर एक्झाम्पल काय दिलं बघा बेसिक एक्झाम्पल ई डॉट जी इफ वाय इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन एक्स log x upon x. Find dy by dx.
फाइंड dy बाय dx. मग आता याच्यामध्ये काय येणार बघा, y इज इक्वल टू ॲज इट इज log x अपॉन x, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव x, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव x, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव x. मग आता yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x अपॉन x. आता याला वापरायचं आपल्याला u अपॉन v रूल, u अपॉन v. मग v डेरिव्हेटिव्ह ऑफ u, मग v काय आहे x, मग x डेरिव्हेटिव्ह ऑफ log x मायनस log x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x होल डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर, होल डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. म्हणजे u अपॉन v रूलमध्ये आपण काय केलं, v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. आता जे बेसिक फंक्शन आहेत हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1 बाय x मायनस log x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 होल डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर ॲज इट इज. हा x आणि हा x गेटिंग कॅन्सल इज इक्वल टू, दॅट इज फायनल आन्सर इज 1 मायनस log x अपॉन एक्स स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ y इज इक्वल टू sin x upon log x, sin x upon log x, find dy by dx, find dy by dx. म्हणजे आपल्याला काय दिलंय मित्रांनो, एक sin x फंक्शन दिलं आणि एक log x दिलं. आता sin x आणि log x एक नंबर फंक्शन आहे, त्याचं डायरेक्ट तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी माहिती आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x आणि log x इज 1 बाय x. पण त्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये बसवायचं आपल्याला, u अपॉन v मध्ये. y is equal to as it is sin x upon log x, differentiate with respect to x, therefore dy by dx is equal to derivative of log x, derivative of किती लिहायचं आपल्याला, sin x, derivative of sin x upon काय log x, also here u upon v. म्हणजे इथं काय लिहायचं आपल्याला, u upon v, u upon v वापरायचं आहे. v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. मग v काय आहे log x, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय sin x मायनस sin x डेरिव्हेटिव्ह ऑफ काय log x होल डिवायडेड बाय log x त्याचा होल स्क्वेअर, log x त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू log x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज cos x. हा फॉर्म्युला पाठ झालेला आहे सगळ्यांचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज cos x मायनस sin x इंटू log x चा 1 बाय x होल डिवायडेड बाय log x त्याचं काय करायचं आपल्याला होल स्क्वेअर. काय लिहायचं होल स्क्वेअर. आता थोडंसं सिम्प्लिफाय करायचं, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सिम्प्लिफाय केलेलं असतं. थोडं सिम्प्लिफाय करायचं, सिम्प्लिफाय केले की फायदा असतो, माणसाचं लाईफ पण तसंच असतं. log x मल्टिप्लाय cos x sin x अपॉन x, sin x अपॉन x होल डिवायडेड बाय log x होल स्क्वेअर, log x त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू x ने याला मल्टिप्लाय करा तर त्याला लिहितात x log x मल्टिप्लाय cos x मायनस sin x अपॉन हा x डिवाइड मध्ये लिहिता येतो x इन ब्रॅकेट log x त्याचा काय झाला होल स्क्वेअर. दिस इज अ फायनल आन्सर फॉर दॅट क्वेश्चन. दिस इज अ फायनल dy बाय dx. सेम असंच एक एक्झाम्पल बघू नेक्स्ट. काय दिलंय आपल्याला बघा क्वेश्चन, इफ y इज इक्वल टू e raised to x minus 5 upon e raised to x plus 5, find dy by dx, find dy by dx. मग आता आपल्याला काय करायचंय, फाइंड dy by dx. सेम क्वेश्चन, सेम पॅटर्न.
बघा लक्ष द्या इकडं y इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस 5 अपॉन ई रेस टू एक्स प्लस 5 याला डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स मग आता dy बाय डी एक्स मग याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर डेरिव्हेटिव्ह काय येतो ई रेस टू एक्स मायनस 5 अपॉन ई रेस टू एक्स प्लस 5 याला काय लिहायचं आपल्याला u अपॉन व्ही u अपॉन व्ही तर रूल वापरायचं आहे आपल्याला v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v आपले जर फॉर्म्युले पाठ झाले मित्रांनो तर आपण कुठेही जाऊ शकतो डिफरन्शिएशन हा चॅप्टर असा एकदा का आला तुम्हाला तर तुम्ही पुढचे 7 चॅप्टरची तयारी केलेली असते बघा u अपॉन v v काय आहे ई रेस टू एक्स प्लस 5 ई रेस टू एक्स प्लस 5 डेरिवेटिव्ह ई रेस टू एक्स मायनस 5 मायनस v डेरिवेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिवेटिव्ह ऑफ v ई रेस टू एक्स मायनस 5 पुन्हा अगेन डेरिवेटिव्ह कशाचा डेरिवेटिव्ह घ्यायचा तर ई रेस टू एक्स प्लस 5 चा ई रेस टू एक्स प्लस 5 होल डिवायडेड बाय ई रेस टू एक्स प्लस 5 त्याचं काय करायचं आहे आपल्याला होल स्क्वेअर घ्यायचा काय घ्यायचं मित्रांनो होल स्क्वेअर काय घ्यायचं होल स्क्वेअर मग आता हेअर इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस 5 ॲज इट इज ई रेस टू एक्स प्लस 5 ॲज इट इज पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कशाचा याचा काय येतो ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स मायनस 5 पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आता या ठिकाणी काय झालं ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स आहे जगातलं सगळ्यात सुखी फंक्शन येते त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या इंटिग्रेशन घ्या सेम टू सेम येतं प्लस 5चा मायनस 5चा काय झाला 0 झाला हेअर इज मायनस 5 0 नाही लिहिला आपण मायनस ई रेस टू प्लस 5चा अगेन 0 अपॉन ई रेस टू एक्स प्लस 5 त्याचा होल स्क्वेअर त्याचं काय करायचं होल स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांमध्ये ई रेस टू एक्स कॉमन येतं ई रेस टू एक्स कॉमन घ्या ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा ई रेस टू एक्स प्लस 5 नंतर मायनस ई रेस टू एक्स मायनस 5 ब्रॅकेट क्लोज अपॉन ई रेस टू एक्स प्लस 5 त्याचा होल स्क्वेअर बघा आता इथं काय होईल आपल्याला ई रेस टू एक्स ॲज इट इज मग आता ई रेस टू एक्स प्लस 5 मायनस ई रेस टू एक्स मायनस मायनस प्लस 5 होल डिवायडेड बाय ई रेस टू एक्स प्लस 5 त्याचा होल स्क्वेअर आता हेअर इज प्लस ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स कॅन्सल झाला आणि 5 प्लस 5 किती आलं 10 आलं तर लास्ट आन्सर किती आलं 10 टाइम्स ऑफ ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू एक्स प्लस 5 त्याचा होल स्क्वेअर दिस इज अ फायनल फॉर dy बाय dx इज अ 10 टाइम्स ऑफ ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू एक्स प्लस 5 आता हे एक्झाम्पल स्टार करून ठेवायचं हे परीक्षेमध्ये विचारतात 11वीच्या पेपरला असेल 12वीच्या पेपरला असेल बोर्डाचा पेपर असेल तर त्याला एक्झाम्पल विचारतात डिफरन्शिएशनमध्ये या 4 रूलपैकी तुम्हाला MST CETला 2 एक्झाम्पल फिक्स येतात शिफ्ट वाईज असल्यामुळे डायरेक्ट तुम्हाला सॉल्व करता आलं 12 सायन्सला सुद्धा याचं एक्झाम्पल तुम्हाला विचारतात हे आपण लक्षात घ्यायचं आहे dy by dx is equal to 10 times of e raised to x whole divided by e raised to x plus 5. Next question बघा if y is equal to log x upon e raised to x find dy by dx बघा हे बिन फंक्शन सोपं आहे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे आणि ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स आहे हे आपल्याला पाठ झालं पाहिजे लक्षात आलंच पाहिजे आपल्या मग आपल्याला काय दिलंय बघा y इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन ई रेस टू एक्स हे लिहायचं आपल्याला डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह
x. Differentiate with respect to x. Therefore dy by dx is equal to derivative of log x upon काय e raised to x. याला वापरायचं u upon v. कोणती मेथड वापरायची u upon v. मग आता u upon v काय बघा तर v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v. मग आता इथं काय लिहायचं बघा e raised to x डेरिव्हेटिव्ह ऑफ log x मायनस log x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x होल डिवायडेड बाय e raised to x त्याचा होल स्क्वेअर. त्याचं काय करायचं आपल्याला होल स्क्वेअर इज इक्वल टू e raised to x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1 by x मायनस log x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x इज e raised to x होल डिवायडेड बाय e raised to x त्याचा होल स्क्वेअर. त्याचा होल स्क्वेअर. मग आता काय येईल बघा हिअर इज e raised to x ॲज इट इज अपॉन x इंटू 1 by x मायनस log x e raised to x अपॉन e raised to x त्याचा होल स्क्वेअर. या दोघांमध्ये बघा e raised to x कॉमन घ्या मग x ने याला मल्टिप्लाय करता येतं 1 मायनस x log x अपॉन e raised to x होल स्क्वेअर. पण जो अपॉनचा x आहे तो x आला इथं e raised to x त्याचा होल स्क्वेअर. आता e raised to x आणि हा x स्क्वेअर कॅन्सल झाला उरलं किती 1 मायनस x log x होल डिवायडेड बाय x टाइम्स ऑफ e raised to x. दिस इज अ फायनल फॉर dy by dx. की शेवटचं उत्तर तुमचं फायनल इथपर्यंत तुम्ही सिम्प्लिफाय करायचं. ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे लक्षात आलं पाहिजे प्रत्येकाला सोडवता आलं पाहिजे. आता आपला कोणता रूल होता u अपॉन v रूल. मग u अपॉन v रूलचे सर्व एक्झाम्पल तुमच्या लक्षात आले पाहिजेत सोडवता आले पाहिजेत तुम्हाला. तर सर्वांनी काय करायचं आहे आपलं मस्की कोचिंग क्लासेसचं यूट्यूब चॅनल आहे. सर्वांनी आपण आता जे कंपोजिट फंक्शन आहेत अँड सिंपल फंक्शन्स हे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.